मुंबई महानगरपालिका निवडणुका 2026च्या मतमोजणीचे निकाल हळूहळू अपडेट समोर येत आहेत. त्यातच आता वॉर्ड क्रमांक 105 मधून भाजपच्या अनिता वैती विजयी झाल्यात, तर प्रभाग क्रमांक 2017 मधून भाजपचे गौरव झवेरी हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई प्रभाग क्रमांक 39 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पुष्पा कांबळे या विजयी झाल्यात, तर वॉर्ड क्रमांक 168 मधून अजितदादांच्या सईदा खान या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप सर्वात पुढे असलेला पक्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना युती 130 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपा 99 आणि शिंदे यांची शिवसेना 31 जागांच्या आघाडीवर आहे आणि ठाकरे बंधू 72 जागांच्या आघाडीवर आहेत. तर तिथेच मनसे 9 आणि उद्धव ठाकरे गट 63 जागांच्या आघाडीवर असतानाच पाहायला मिळतंय. काँग्रेस 14 आणि इतर 9 जागांवर आघाडीवर आहेत. मुंबईमध्ये भाजपानंतर ठाकरे बंधू आघाडीवर असतानाचा पाहायला मिळतंय, तर कुठेतरी एकनाथ शिंदे त्यांच्या मागे असल्याचं पाहायला मिळतंय. वॉर्ड क्रमांक 166 मधून शिंदे यांच्या शिवसेनेच्या मिनल तुरडे विजयी झाल्यात, तर प्रभाग क्रमांक 73 मध्ये ठाकरेंच्या सेनेच्या रावत विजयी झाल्यात. रवींद्र वायकरांना मोठा धक्का बसलाय, त्यांची मुलगी दीप्ती वायकर या पराभूत झाल्यात, तर त्यामुळे रवींद्र वायकरांना जोगेश्वरीमध्ये मोठा धक्का मिळाल्याची बातमी समोर येते. ठाकरेंच्या सेनेच्या लोना रावत यांनी 3100 मतांनी पराभव केलेला आहे. ठाकरेंच्या सेनेचा मतमोजणी केंद्राबाहेर जोरदार जल्लोष साजरा करतानाच पाहायला मिळते.